आज आपण एका अशा कहाणीबद्दल बोलणार आहोत जिथे पैसा आहे, फसवणूक आहे आणि स्वातंत्र्याचा एक असा मार्ग आहे जो खूपच वादग्रस्त ठरला. या गोष्टीची सुरुवात होती एका आकड्यापासून आणि तो आकडा लहानसा नाहीये, तब्बल 14,000 कोटी रुपये. हा एक असा कथित बँक घोटाळा आहे ज्याने आपल्या संपूर्ण आर्थिक व्यवस्थेला अक्षरशः हादरवून टाकलं. पण या गोष्टीतला सगळ्यात मोठा ट्विस्ट हा आकडा नाहीये. खरा धक्कादायक भाग तर पुढे आहे. तो म्हणजे या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या 2 भावांना काय शिक्षा झाली किंवा झालीच नाही. आता हे सगळं कसं घडलं हे समजून घेण्यासाठी आपल्याला कथेची सुरुवातीपासून नाही तर थेट शेवटापासून करावी लागेल. गोष्ट आहे नोव्हेंबर 2024ची, जेव्हा सुप्रीम कोर्टाने एक असा निर्णय दिला जो ऐतिहासिक ठरला. तर झालं असं की संदेसरा बंधूंनी कोर्टासमोर एक प्रस्ताव ठेवला. त्यांनी म्हटलं, ठीक आहे, आमच्यावर 14,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे ना, आम्ही ते सगळं प्रकरण मिटवण्यासाठी एक रकमी 5100 कोटी रुपये भरायला तयार आहोत. विचार करा, 14,000 कोटींच्या बदल्यात फक्त 5100 कोटी. आणि कोर्टाने हा प्रस्ताव स्वीकारला. म्हणजे 10 बँकांचा समूह या सेटलमेंटसाठी तयार झाला. कोर्टाने म्हटलं की जर कर्ज देणारे आणि घेणारे दोघेही समाधानी असतील तर फौजदारी कारवाई रद्द करता येते. याचा सरळ अर्थ असा होता की सीबीआय, ईडी आणि फरार आर्थिक गुन्हेगार कायद्याअंतर्गत असलेले सगळे खटले रद्द होणार होते. फक्त एक अट होती, 17 डिसेंबर 2025 पर्यंत ही रक्कम जमा करायची. आता साहजिकच एक मोठा प्रश्न उभा राहतो की हे संदेसरा बंधू आहेत तरी कोण आणि ते इथपर्यंत पोहोचलेच कसे. चला, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी थोडं मागे जाऊया आणि पाहूया या कथेची सुरुवात नेमकी कुठून झाली. चहा विकण्यापासून ते अब्जाधीश होण्यापर्यंतचा प्रवास, त्यांचं हे साम्राज्य उभं कसं राहिलं ते पाहूया. त्यांची सुरुवात गुजरातमध्ये एका अगदी सामान्य कुटुंबातून झाली होती. 1990च्या दशकात त्यांनी चहाचे व्यापारी म्हणून कामाला सुरुवात केली आणि मग स्टर्लिंग बायोटेक नावाची कंपनी उघडली जी फार्मा ग्रेड जिलॅटिन बनवायची. 2000च्या दशकात तर ते देशातले सगळ्यात मोठे जिलॅटिन उत्पादक बनले. इतकंच नाही तर त्यांनी तेल, गॅस आणि रिअल इस्टेटमध्येही आपला व्यवसाय वाढवला आणि बघता बघता 2010 पर्यंत त्यांच्या स्टर्लिंग ग्रुपची किंमत तब्बल $7 अब्ज वर पोहोचली होती. पण एवढा मोठा पसारा सांभाळण्यासाठी आणि तो अजून वाढवण्यासाठी त्यांना पैशांची म्हणजे भांडवलाची गरज होती. आणि इथेच या कथित घोटाळ्याची सुरुवात झाली. तर मग त्यांनी केलं काय? सगळ्यात आधी 2004 ते 2014 या काळात त्यांनी 10 सरकारी बँकांकडून हजारो कोटींचं कर्ज घेतलं. मग त्यांनी शेकडो बनावट कंपन्या उघडल्या ज्या फक्त कागदावर होत्या. या शेल कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी कर्जाचे पैसे भारतातून परदेशात, विशेषतः नायजेरियातल्या त्यांच्या व्यवसायांमध्ये गुंतवले. आणि शेवटी 2016 पर्यंत भारतातल्या त्यांच्या कंपन्यांनी कर्ज बुडवलं आणि त्या NPA म्हणून घोषित झाल्या. तपासात काय समोर आलं तर असं म्हटलं जातं की या फसवणुकीमध्ये बनावट बॅलन्स शीट्स, खोटा नफा दाखवणं आणि कर्ज म्हणून घेतलेले पैसे पद्धतशीरपणे परदेशात पाठवणं या सगळ्याचा समावेश होता. म्हणजे कर्जासाठी अर्ज करताना जी काही कागदपत्र दिली होती ती सगळीच बनावट होती असा आरोप आहे. आणि मग 2017 साली जेव्हा तपास यंत्रणांचा फास त्यांच्याभोवती आवळू लागला तेव्हा या दोन्ही भावांनी एक अतिशय हुशारीचं पाऊल उचललं. ते भारतातून अचानक गायब झाले आणि काही दिवसांनी थेट नायजेरियामध्ये सापडले. आता त्यांनी नायजेरियाच का निवडला? कारण भारत आणि नायजेरियामध्ये कोणताही प्रत्यार्पण करार नाहीये. म्हणजे तिकडच्या सरकारने ठरवलं तरी ते या लोकांना कायदेशीररित्या भारताच्या हवाली करू शकत नाहीत. आणि इथेच त्यांच्या आयुष्यातला विरोधाभास बघा. भारतात ते फरार आर्थिक गुन्हेगार होते तर नायजेरियात ते अब्जाधीश तेल व्यावसायिक बनले होते. भारतात त्यांच्यावर 14,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप होता तर नायजेरियात ते दिवसाला 50,000 बॅरल तेलाचं उत्पादन करणारा व्यवसाय चालवत होते. आणि भारतात तपास यंत्रणांनी त्यांची मालमत्ता जप्त केली होती तर नायजेरियात ते स्थानिक अर्थव्यवस्थेत मोठं योगदान देणारे गुंतवणूकदार म्हणून ओळखले जात होते. भारतातल्या तपास यंत्रणांनी त्यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली. पण नायजेरियाने त्यांना भारताकडे सोपवण्यास स्पष्ट नकार दिला, कारण नायजेरियाच्या अर्थव्यवस्थेत त्यांची गुंतवणूक आणि त्यांचं योगदान खूप मोठं होतं आणि यामुळेच त्यांना तिथे एक सुरक्षित ठिकाण मिळालं. आणि ही सगळी पार्श्वभूमी आपल्याला परत घेऊन येते 2024च्या त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे.
तो निर्णय आणि त्याने मागे ठेवलेले काही अवघड प्रश्न, यावर आता बोलूया. एका बाजूला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय येतो तेव्हा आर्थिक शहाणपणाच्या गोष्टी केल्या जातात. पण जेव्हा असे मोठे घोटाळे समोर येतात तेव्हा हेच शहाणपण कुठेतरी नाहीसं होतं असं अनेकांना वाटतं. आणि हाच कळीचा मुद्दा आहे. आणि या सेटलमेंटमुळे एक मोठी चर्चा सुरू झालीय. बघा, एका बाजूला व्यावसायिक आहेत ज्यांचं कर्ज हजारो कोटींमध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिक. पण परिणाम काय? व्यावसायिकांचं सेटलमेंट होतं, त्यांचे गुन्हे माफ होतात आणि सामान्य माणसाची मालमत्ता जप्त होते, समाजात मानहानी होते. व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मोठ्या व्यावसायिकांच्या कर्जबुडवेगिरीला व्यावसायिक अपयश म्हटलं जातं, तर सामान्य माणसाला हेतुपुरस्सर कर्जबुडवा ठरवलं जातं. आणि इथेच खरा प्रश्न उभा राहतो. जे झालं ते जनतेच्या पैशांची एक व्यावहारिक वसुली होती का, की हा एक असा पायंडा आहे जो श्रीमंतांना पैसे देऊन न्यायव्यवस्थेतून सुटण्याची संधी देतो? काही पैसे परत मिळवणं महत्त्वाचं होतं की गुन्हेगारांना शिक्षा होईपर्यंत फौजदारी खटला चालवणं जास्त गरजेचं होतं? संदेशराव बंधूंची ही कहाणी खरं तर आजच्या भारताचं एक प्रतिबिंब आहे. यात महत्त्वाकांक्षा आहे, भ्रष्टाचार आहे, कायद्यातल्या पळवाटा आहेत आणि आपली न्यायव्यवस्था जी एका मोठ्या परीक्षेला सामोरी जात आहे तिचेही चित्र आहे. त्यांचा हा प्रवास एका सामान्य व्यापाऱ्यापासून ते अब्जाधीश, मग फरार आरोपी आणि शेवटी मुक्त नागरिक होण्यापर्यंतचा, ही एक खूप शक्तिशाली आणि तितकीच अस्वस्थ करणारी कथा आहे. आणि शेवटी एकच विचार मनात येतो, आपल्या आर्थिक व्यवस्थेमध्ये न्याय खरंच सगळ्यांसाठी समान असतो का? हा प्रश्न हे प्रकरण आपल्या सगळ्यांसमोर सोडून जातं. यावर आपलं मत काय आहे? भारतात खरंच व्यावसायिक आणि सामान्य माणूस यांच्यासाठी न्यायाचे मापदंड वेगवेगळे आहेत का? आपलं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच महत्त्वाच्या विषयांवर सखोल माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.